जनता पार्टीचं महाजनसंपर्क अभियान, हे महाजनसंपर्क अभियान उद्या सकाळी 8 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत देशातलं अभूतपूर्व आणि मोठं आणि ज्याच्यामध्ये एकाच वेळेस आणि एकाच टायमिंग मध्ये सर्व कार्यकर्ते एंगेज असतील आणि घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाचा संपर्क करतील, घरोघरी संपर्क होईल। पक्षाने जे जे कार्य केलेले आहेत त्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात, नितीनजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात जे आमचे कामं, विकास कामं झाले आहेत, ते विकास कामं आम्ही घरोघरी पोहोचवणार आहे। 2158 हे नागपुरातले बूथ आहेत, त्याच्यावरच्या सर्व बूथच्या आमच्या समिती तयार झालेल्या आहेत। 734 आमचे एक शक्ती केंद्र आहे, त्या 734 शक्ती केंद्रावर 734 प्रवासी आणि प्रभावी कार्यकर्ता, हे सर्व कार्यकर्ते त्या कार्यक्रमामध्ये महाजनसंपर्क अभियानामध्ये उपस्थित राहतील। याशिवाय भारतीय जनता पार्टीची शहराची कार्यकारिणी, भारतीय जनता पार्टीची मंडळाची कार्यकारिणी, विधानसभेची कार्यकारिणी, भारतीय जनता पार्टीची वार्डाची कार्यकारिणी, भारतीय जनता पार्टीच्या 46 प्रकोष्ठ आहेत, 7 जन आघाड्या आहेत आणि अशा मिळून 46 त्यांच्या सर्व कार्यकारिण्या, हाच आमचा आकडा 5300च्या वरती आमचे सर्व पदाधिकारी, 2158 बूथ प्रमुख, 734 शक्ती केंद्र प्रमुख, 734 प्रभावी शक्ती केंद्र प्रमुख, हाच असे एकंदरीत जर आम्ही केले आणि 5300 सर्व पदाधिकारी असे मिळून 32,000 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे उद्या 6 तारखेला सकाळी 8 वाजता ते 12 वाजेपर्यंत महाजनसंपर्क अभियान करतील। बूथवर बूथचा अध्यक्ष असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, प्रवासी प्रभावी कार्यकर्ता असेल आणि हे सर्व कार्यकर्ते बूथमध्ये प्रत्येक घरोघरी संपर्क करतील, भारतीय जनता पक्षाने केलेल्या विकास कामाचं पत्रक देतील। शिवाय घरोघरी संपर्क असल्यावर 100% मतदान, घरोघरी संपर्क केल्यावर आम्ही त्या लोकांसोबत चर्चा करू की 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी मतदान केलं का। त्याच्यामध्ये पण आम्हाला काही लोक सापडतील की ज्यांनी मतदान केलं, काही म्हणतील आम्ही बाहेर होतो किंवा काही म्हणतील आम्ही मतदान नाही केलं। तर मतदान का केलं नाही, मग रिलेटेड झालेले नावामध्ये असेल, यादीमध्ये नाव नसेल, ही सुद्धा चाचपणी हा जनसंपर्क महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून। पूर्व आणि मध्यमध्ये माननीय नितीनजी गडकरी हे पूर्व आणि मध्य नागपुरातील बूथवर संपर्क करतील, दक्षिण नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूर मध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस हे पुन्हा संपर्क करतील, बूथवर संपर्क करतील। कैलासजी विजयवर्गीय आणि संजयजी भेंडे हे पश्चिम नागपूरला संपर्क करतील। प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष धर्मपालजी मेश्राम हे उत्तरमध्ये संपर्क करतील। आणि याशिवाय पण बाकी काही प्रमुख पदाधिकारी आहेत, आमचे सर्व आमदार आहेत, माननीय विकासभाऊ कुंभारे आहेत, माननीय मोहनभाऊ मते आहेत, माननीय प्रवीणजी दत्ते आहेत, माजी आमदार आमचे अनिलजी सोले आहेत, माजी आमदार गिरीशजी व्यास आहेत, हे सर्व आमचे आमदार, कृष्णाभाऊ खोपडे आहेत, हे सर्व आमचे आमदार आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या बूथवर संपर्क करतील। सोबतच मध्य प्रदेश मधून आलेले प्रवासी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा ह्या संपर्क अभियानामध्ये भाग घेतील आणि ते सुद्धा संपर्क करतील। पण संपर्काच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात ज्यांचा प्रभाव आहे, जिथे त्या लोकांना मान्यता आहे, अशा ठिकाणी संपर्क होईल। मग डॉक्टर असेल, त्या क्षेत्रातले वकील असतील, त्या क्षेत्रामधले प्रतिष्ठित नागरिक असतील, त्या क्षेत्रामधले सामाजिक क्षेत्रातले नागरिक असतील, त्या आपलं क्रीडा क्षेत्रातले सन्माननीय लोक असतील, यांच्यासोबतही संपर्क होईल आणि जनतेसोबतही संपर्क होईल। असा हा आमचा महाजनसंपर्क अभियान उद्या सकाळी 8 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत राहील। आणि हा महाजनसंपर्क अभियान
हे पहिल्यांदाच नागपुरात असं आधी झाले आहे, पण हे नागपुरात होते आहे आणि त्यानंतर बहुतांश पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रात पण जनसंपर्क अभियान